गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळ निघालो कॉलेजला. भाई कॉलेजला कोण येत नाही तरी पण मी जातो, कारण का भाई अभ्यास महत्वाचा आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यानंतर आपण पोहोचलो चालत चालत. आपल्याकडे आज शुभम मित्र काही कॉलेजला येत नाही, त्यामुळे आपल्याला जायला लागते चालत. होऊ शकतं हायवेचं काम चालू आहे भाई. ह्या वर्षीपर्यंत 2025 पर्यंत होऊन जाईल मला तर वाटतं. त्यानंतर गेलो मामाच्या दुकानात, कारण का भाई थंडी आहे भाई. तेवढा भेटला बघा, स्पॉन्सर भेटला भाई. त्यानंतर घेतला वडापाव चाय, हाणले तितक्यात आली दिशा. बोलते मी पैसे उडतो. बघा तुम्ही आता पुढे काय बोलतो. चाय स्पॉन्सर करायला आलेले आहे दिशा टमके. अजून पाहिजे काय? अरे घे दिशा आले घे. खंबीर आहे वडापाव लागेल थांब आता. भरतय हा बांड मारली पैसे भरीन आणि पळाली तिथं. तिथून आलो वर्गात बसलो लेक्चरला, आणि ते बघा काय झालं. दोघात मित्रांनो एकच वही आणि वहीच नाही आणि लेक्चर आज लेक्चरला बसलो होतो भाई, लगेच लेक्चर संपला. मी लेक्चर करत नाही भाई, अभ्यास काय लगेच होत नाही. मोठा लेक्चर मोठा लेक्चर प्रॅक्टिकल मला विचारतोस प्रॅक्टिकल कुठे चालू आहे? मी कॉलेज ते उपकार झाला. लेक्चर्स वगैरे संपवले आणि ऍज युजल नेहमीप्रमाणे गेलो अमोलमध्ये आईस्क्रीम खायला. अमूल पार्लर मध्ये साक्षात श्रेयोग आपल्याला पार्टी देत आहे, तर चला. शिवक नेहमी फुकट असतो मित्रांनो. तिथे गेला जरा टाइमपास, सगळ्यांसोबत आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि निघालो घरी डायरेक्ट, कारण का आपल्याला जातो बाहेर. मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत कोलाडला, म्हणजे अस्वल भाईंचं काहीतरी काम आहे. भाईंनी कॉल केला, बोलतोय घराच्या बाहेर लवकर थांबलंय. मला गाडीत बसवलं आणि चालून न्याला डायरेक्ट मला कोलाडला. बघा कोलाडचे रस्ते बघा, हा मुंबई गोव्याचा जो काम आहे ना मित्रांनो, बेकार हो बघा. नुसता खांतात इकडून तिकडून, जेसीबी घ्या फायद्यात राहा भाई, नुसते पैसा. ये बड़ी अच्छी बात कही आप. ट्रॉलीवर आले एवढी मोठी मशीन का काय होता काय माहित, पण एवढा मोठा अवजड वस्तू जर रस्त्याने न्यायला यार, रस्ते राहतील काय भाई आपले? काने खराब होणार. फायनली मित्रांनो 1-1.5 तास झालेले आहे. त्यानंतर आपण आता निघलोय कोलाडमधनं घरी जायला, कारण का भूक पण खूप लागले. पण भाई शुभम भाईंचं काय काम संपतच नव्हतं. त्यानंतर बघा रस्त्याला लागलो तितक्यात दिसला हा बघा चक्री आले का कसली कंपनी आहे, धुरल्याची खडीची काही समजे नाही, पण नुसता धुरला. जर गाडी नसती तर काय झालं असतं आमचा. त्यानंतर मित्रांनो आलो राजू पानवाल्याच्या आमच्या नागोडातल्या समोर राधास्वामीचं हॉटेल आहे, तिथे गेलो व्हेज बिर्याणी खायला, कारण का आपण व्हेज आहेत. सो शुभमला पण व्हेजच खावं लागेल, याचं कंपल्सरी आहे. मग काय खाल्ली बिर्याणी आणि तिथनं थेट जाऊया घरी जिमला. खाल्ल्यानंतर गेलो घरी, जरा वेळ आराम केला आणि 5:30 वाजता गेलो जिमला. आज आपली होती बॅग. मग काय बॅगला केलं जसं ट्रेन भाई, हे बघा कचाकच वडतंय, बस वड बस. त्यानंतर दुसरी मशीन घेतली, ती पण पाठून वडते फुडून वडते वडावडी झाली. त्यानंतर बघा ते कमी पडलं, मग आता नवीन एक मशीन घेतली आणि त्याच्यावर वडा वडायला लागलो. नुसता वडून बॅग झाली. त्यानंतर संध्याकाळी आलो घरी. आज आपण जेवण बनवणार होतो, रात्रीचं जेवण आपल्यासाठी बघा. केक बिक कापलाय, कारण का आज आपण जेवण बनवणार आहोत. लोक नारळ फोडतात नवीन काम करताना, आपण केक कापतो बाई. नंतर घेतला पनीर आणि सोयाबीन, कारण का प्रोटीन आपली मील महत्वाची आहे. मग काय बनवला बघा, कसा आहे सांगा बाई. रेसिपी नाही सांगू शकत, डायरेक्ट तुम्हाला दाखवलाय काय बनवलंय मी. ओळखा काय